तर सकाळी आम्ही माझ्या गावाला गेलो होतो, तिकडून माझ्या सासरी आलो आणि तिथून आलो होतो आम्ही आमच्या शेतात. आता माझी डिलिव्हरी झाल्यावर आम्ही पहिल्यांदाच आलो होतो, म्हणजे मनूची तरी अगदीच पहिली वेळ होती हे शेत बघण्याची. तर मॅडम कुठेही गेल्या तरी खुशच असतात, कारण तिला फिरायला प्रचंड आवडतं. तर तिची आपली वेगळी मस्ती चालू होती, की सगळं बघत होती, कोणी काय बोललं की त्यांनाही रिस्पॉन्स करत होती. आणि तिचं म्हणणं होतं की तिला खाली मातीत सोडा. तिला सोडलं तर तिने माती खाल्ली थोडीशी. आणि नवन्या इथे तिच्या आजीच्या मागे लागली होती. आजी चल ना आपण काहीतरी काम करू. मला वाटलं काम आहे म्हणून आपण शेतात आलो, असं म्हणून तिने आजीला नेलं आणि आजीला मात्र कामाला लावलं आणि स्वतः मात्र इकडून तिकडं फिरत बसली. आता कामही फार नव्हतं, पण तिथलं थोडंफार गवत होतं त्या मग उपटून टाकत होत्या. आणि मनूची आपली ते वेगळीच मस्ती चालू होती. आणि गेल्या वर्षी ह्याच विहिरीतना जेव्हा जास्ती पाणी होतं, म्हणजे जूनमध्ये आम्ही आलो असेल, तेव्हा खूप पाणी होतं. तेव्हाचा जो आपला व्हिडिओ आहे ना, तो चॅनलवर आहे, त्याची वाटलंच तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तेव्हा नवन्या खूप म्हणजे खूप रडून तिने गोंधळ घातला होता. का ते त्या व्हिडिओ पाहिल्यावरच कळेल. आणि मग नंतर आम्ही घरी यायला निघालो. मनू तर मस्त झोपून गेली होती. नवन्या मस्त पाठीमागे बसून टाईमपास करत होती. आणि सगळ्यात जास्त घरी यायची घाई मला होती, कारण मला लेन्स काढून टाकायच्या होत्या. कारण माझं इतकं प्रचंड डोकं दुखत होतं ना, खूप म्हणजे खूप जास्ती. आणि यावेळेस लेन्स थोड्याशा माझ्याकडनं वेगळ्या मागवल्या गेल्यात, तर ना त्या मला सूट व्हायला थोडा वेळ जाणार आहे. ते डोळ्यातनं मला हेवी हेवी वाटत आहेत. तर ह्या लेन्स अगदीच कामापुरत्या वापरण्यासारख्या आहेत, म्हणजे असं डेली यूज करण्यासारख्या मला अजिबातच वाटत नाही. त्या काढल्यावर मात्र इतका रिलीफ भेटला ना की काय सांगूत. आता कितीही डोकं दुखत असलं तरी स्वयंपाक करावाच लागणार होता. आणि स्वयंपाकामध्ये यांना खायचं होतं मटण. माझी तर अजिबात बनवायची इच्छा नव्हती, पण काय करणार, म्हटलं चला तिला म्हणजे नवन्यालाही खायचं होतं आणि यांनाही आवडतं, म्हटलं चला बनवते. पण स्वयंपाक करेपर्यंत मी गोळ्या वगैरे घेतल्या होत्या, तोपर्यंत माझं डोकं पूर्ण दुखायचं बंद झालं होतं. आणि आज मी तांबडा पांढरा रस्सा बनवणार आहे, तर म्हटलं चला पांढऱ्या रस्स्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर मटणला मी आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावून ठेवलं होतं जरा वेळ. त्यानंतर ते कुकरमध्ये घातलं, त्यात काही खडे मसाले घातले, म्हणजे काळे मिरे, लवंग, विलायची, दालचिनी आणि तमालपत्र. यात तेल मी अजिबात वापरलेलं नाही आहे. मसाले तसंच टाकून छान असं 1-2 मिनिट परतवून घेतलं. त्यानंतर गरम उकळलेलं पाणी यात घातलं. आता याला कुकरमध्ये मी एक 6-7 शिट्ट्या करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाहेरच शिजवू शकता, पण कुकरमध्ये पटकन होतं म्हणून मी शिजवते. असं म्हणतात बाहेर तसंच कुकरमध्ये न लावता शिजवलं ना तर छान मऊ शिजतं, पण मी कुकरमध्ये शिजवते. त्यानंतर पांढऱ्या रस्स्यासाठी आपल्याला हवं होतं नारळाचं दूध. तर मिक्सरमध्ये ओलं नारळाचे पीस घातले, 1.5 ग्लास पाणी घालून मस्त असं बारीक वाटून घेतलं आणि चाळून ना याचं जे दूध निघतं मग आपल्याला नारळाचं ते काढून घेतलं. आणि हे जे खोबरं राहतं ना, म्हणजे जे आपण चाळून घेतल्यावर वरचा जो चोथा राहतो ना, तोही मी भाजीत वापरते, फेकून देत नाही. त्यामुळे भाजी छान घट्ट आणि टेस्टी होते आणि आपलं काहीच वाया जात नाही. तर हे अशा पद्धतीने आपल्या नारळाचं दूध तयार झालेलं आहे. हे वापरून आपल्याला आपलं जे पांढरा रस्सा आहे ना तो बनवायचा आहे. त्याचबरोबर एक वाटणही बनवायचं आहे. तर इथे मी कांदा घेतला आहे, तो मऊ होईपर्यंत छान असा परतवून घेतला आहे तेलात. त्याचबरोबर इथे मी काही काजू आणि आपली खसखस आहे जी भिजत घातली होती ती घातली. आता याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. याने ना आपल्या रस्स्याला छान असा क्रीमीनेस येतो आणि छान घट्ट होते आपली जो पांढरा रस्सा आहे ना तो. तर आता हे सगळं झालं आहे. पातेल्यात मी तेल घालून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही काही खडे मसाले पुन्हा वापरा. तर मिरचीही कापून घातली तरीही चालेल, पण नवन्याही खाणार होते त्यामुळे मी ते घातलं नाही आहे. पण जे आपण वाटण केलं होतं ते यात घालून घेतलं आणि थोडंसं परतवून घेतलं, म्हणजे खसखसचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल. आणि परतवल्यानंतर हे असं काहीसं दिसत होतं. आता आपण जे मटण शिजवून घेतलं होतं ना ते मी यात घालून घेणार आहे. तुम्ही रस्स्याला वेगळं काढून ठेवात आणि बाकीचं यात मी घालून घेतले, म्हणजे मी जो तांबडा रस्सा बनवणार आहे त्यासाठी थोडंसं बाजूला काढून ठेवलं आणि बाकीचं यात घातले. आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि याला उकळी आल्यानंतर याला मीठ वगैरे एकदा टेस्ट करत, हवं असेल तर अजून घालत. आणि मग त्यानंतर आपण जे नारळाचं दूध बनवलं होतं ते घालायचं. आणि मी याच्यात थोडेसे मिरे ना थोडेसे असे खलबत्त्यात कुटूनही घातले होते, ते दाखवायचं राहिले. आणि उकळी आल्यानंतर आपलं हे जे पांढरा रस्सा आहे तो पिण्यासाठी मस्त असा तयार झाला आहे. जेव्हा वातावरण थंड असेल किंवा पाऊस पडत असेल ना तेव्हा खूप छान मजा येते हे प्यायला. तर हे असं बनवलं आणि आमचा मस्त असा जेवणाचा बेतही तयार झाला. भाकरी, भात, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि माझा यावेळेचा तांबडा रस्साही अगदी लाल चुटूक झाला होता.
तर असं पद्धतीचं आमचं हे जेवण होतं, जे गरमागरम आहे ते आम्ही आत्ताच खाऊन घेत आहोत. आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहात, खुश राहात आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात.